झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण पाहताय स्पॉटलाइट। सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती होते आणि यातच आता भर पडणार आहे ती भारतीय या सिनेमाची। अभिजित घोलप निर्मित भारतीय सिनेमाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली। देऊळ या आशयघन सिनेमानं नॅशनल अवॉर्ड पर्यंत मजल मारली। मराठीचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकवल्यानंतर आता या सिनेमाचे निर्माते अभिजित घोलप हे लवकरच भारतीय या शीर्षकाचा सिनेमा घेऊन येत आहेत। या फिल्मचा कॅनव्हास खूप मोठा आहे, लोकल ते ग्लोबल असा प्रवास करणारी ही गोष्ट आहे। या सिनेमाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली। या सिनेमाविषयी अभिजित घोलप खूपच उत्सुक आहेत। सब्जेक्टचा आवाका वेगळा आहे, पण तरी हा पण सब्जेक्ट लोकांना नक्कीच आवडेल आणि त्याचप्रमाणे त्यांना तो अंतर्मुख करून टाकेल हे नक्की। या सिनेमात मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, मीता सावरकर महत्वाची भूमिका साकारणार आहेत। थोडासा कन्फ्यूज आहे, थोडासा अनुकरण करणारा, आणि जेव्हा एक घटना घडते गावात तेव्हा काय करावं या प्रश्नाच्या उत्तरात असलेला मुलगा आहे तो। छान छान कॅरेक्टर। ही फिल्म अशी आहे की मराठीत सुद्धा अशा प्रकारची फिल्म होऊ शकते। मराठीत सुद्धा अशा प्रकारचे विचार करणारी लेखक आणि दिग्दर्शक मंडळी आहेत आणि निर्माते आहेत की जे अशा प्रकारच्या विषयांना सपोर्ट करतात। पांगिरा रिलीज झाल्यानंतर मला 3-4 चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या। मी पुन्हा एकदा चांगल्या संधीची वाट बघत होते आणि ती संधी माझ्याकडे चालून आली। ठाण्याच्या सिच्युएशन्स आणि ओव्हरऑल एक कॅरेक्टरचं मॅनरिझम हे आम्हाला जाम इम्पॉर्टंट असतं आणि ती गोष्ट इकडे आम्हाला जाम खुणा होते की आम्ही काहीतरी नवीन करू शकतो आणि ऑब्व्हियसली काहीतरी कोर मराठी तसंच इतरही काही प्रांतातलं म्युझिक आपल्याला ऐकायला मिळेल। एकूणच या सिनेमाची स्टारकास्ट आणि संगीताविषयी तर कळलं, मात्र आता सिनेमाचा विषय नेमका काय आहे हे अद्याप तरी या सिनेमाच्या टीमनं गुलदस्त्यातच ठेवलंय। झी 24 ताससाठी मुग्धा देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।